शेतकरी बांधवांनो, बरेचसे शेतकरी CO 92005 बाबत विचारणा करत असतात. तर ऊस व्हरायटी आयडेंटिफिकेशनचे पॅरामीटर्स किंवा आयडेंटिफिकेशन मार्क्स मी दाखवतोय. खडा प्लॉट जो आहे तो हा हे जे काही दिसतोय तो आहे. इकडे जर पाहिलं तर हा जो आहे तो हा 18121 आहे. हा जो आहे तो ओरिजिनल CO 92005 फुले ऊस हा आहे, ज्याचे पॅरेंट आहेत COC 671 आणि COT 8201. बघा पानं जे आहेत ना, सगळे पानं वरचे जर बघितले का आपण, तर ते वरचे सगळे पानं हे टिप साईडला बघा, हा टिप साईडला जे आहे ते हे खाली डाऊनवर्ड झालेले असतात किंवा झुकलेले असतात, वाकलेले असतात. दुसरा विषय हा ऊस, ह्या ऊसाचं वैशिष्ट्य आता फक्त हा बाहेरून दाबलाय म्हणून, पण आतमध्ये जर बघितलं हा सगळा ऊस एकदम उभट असतो. म्हणून इकडं सिद्धिगिरी नावानं जो काही प्रसिद्ध झाला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये, त्याचं कारण आहे. तोडू नका हा. तर आता ह्याचे पानं जे आहेत ना, बऱ्यापैकी 265 असेल. बघा आता ह्याचे पानं बघा, हे 4 बोटं बरोबर बसतात ह्याच्यामध्ये. प्रत्येक पान जे आहे ते 4 बोटं बसतील असं रुंदीला जे आहे ते आहे. निव्वळ 8632 सारखं जे आहे ते एकदम छोटं नसतं. तर आता ह्याचा कान जर आपण बघितला, कान मात्र अत्यंत लांब असतो किंवा सेम 8005 सारखा असतो. ह्याचा ड्यूलॅप जो आहे हा ड्यूलॅप म्हणतो आपण, पानाला आणि लीफ शीटला जोडणारा हा पिवळसर रंगाचा असतो. आता एक मॅच्युअर केन आम्ही तोडलेला आहे. तर त्याचं जे ही आहे, आता हा उन्हाला ज्यावेळेस जास्त एक्सपोज होतो, उन्हाला जास्त एक्सपोज झाल्याच्या नंतर हा बरोबर तुमच्या त्या 265 सारखा दिसतो किंवा 10001 जसा उन्हाला एक्सपोज होतो त्याप्रमाणे दिसतो. ही जर आपण थोडंसं जर व्यवस्थित बघितलं ह्याचे निरीक्षण आहे. तर आता हा आम्ही खाली पाडलेला ऊस आहे. आपण जर बघितलं तर हे ड्यूलॅपचा भाग जो आहे, वाढते पानं बघा. आता हे इथून हे वरचे पान आहे, हे वाढतं पान, आणि इथं जर आपण बघितलं ह्याचा ड्यूलॅपचा जर रंग जर एकदम पिवळसर जो आहे तो दिसतो. त्याच्या खाली जर थोडंसं आला आपण, मग थोडं पिवळसर काळसर थोडा दिसतो एकदम. पण शक्यतो जो आहे तो पूर्णपणे ड्यूलॅप जो आहे तो हा पिवळ्या रंगाचा दिसतो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर ह्याला जे आहे ते लीफ शीटला कान आहे, जो कान एकदम असा टोकदार आहे. वरच्या साईडला यू टाईप नाहीये, तो एकदम टोकदार आहे बघा. आणि प्रत्येक कानाला जो आहे तो ही लालसर छाटा जी आहे ते त्याच्या बाजूला अशा प्रकारची प्रत्येक कानाला जर बघितलं कुठं ना कुठं जे आहे ते, इतर व्हरायटीमध्ये ही दिसत नाही, पण ह्या व्हरायटीमध्ये अशी लालसर छाटा जी आहे ते आपल्याला निदर्शनास येते. ही लालसर छाटा बघा, इथं सुद्धा ही लालसर छाटा जी आहे ती इथं आलेली आहे. ह्याला तसं पाहायला गेलं तर ह्याचं जे काही हे टोपण आहे किंवा ह्याचं हे जे काही लीफ शीत आहे ते उगत थोड्या प्रमाणामध्ये उगत अत्यंत नगण्य असे काटे आहेत. ह्याला जर आपण थोडंसं जास्त घासलं तर ऊस असा आतमध्ये जास्त घासला नसेल, त्याला अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये काटे असतात. दुसरा विषय, ह्याचं जास्त सूर्यप्रकाशात एक्सपोज झालेलं जे काही पान आहे, लीफ शीत आहे, तर ते अशा प्रकारे लालसर दिसतं बघा. हे लालसर रंग जो आहे तो हा दाखवतो. खाली जसं जाताल तुम्ही, म्हणजे पान जसं जुनं होईल तसं हा लालसर पाना जो आहे तो ह्याच्यामध्ये एक्सपोज होतो किंवा तो तशा प्रकारचा येतो. लीफ शीट वरचं जे आहे ते 100% ग्रीनरी रंग दाखवतो. बाकी सारखं जे आहे ते पोपटी ते होत नाही. आणि खाली जे एक्सपोज झालंय किंवा जुनं झालंय ते मात्र थोडंसं पिवळसर होतं. ते पूर्णपणे 8632 सारखं पिंक कलरचं, पिंकिश होत नाही, ते हिरवंच राहतं. आणि त्याच्यावर जुनं झाल्याच्या नंतर अशा लाल रंगाच्या, रक्ती रंगाच्या छटा जे आहे ते अशा प्रकारचे येतात. पान निघत असताना ही जे आहे ते एकदम इझी गोईंगमध्ये निघतं. असं 62-175 सारखं ते अडकून राहत नाही, चिटकून राहत नाही. आता डोळ्याच्या बाबतीत जर बघितलं तर डोळा ह्याचा जर आपण बघितला एकदम गोल आहे, प्युअर गोल डोळा आहे. दुसरा विषय आणखीन ह्याच्यामध्ये महत्त्वाचा, आता हा जो आहे तो वाढत्या भागाचा, म्हणजे वरून एक 6-7 कांडे वरच्या साईडनं खाली असलेला हा एकदम गोल डोळा. पण तेच जर डोळा आपण थोडासा आणखीन खाली जर बघायला गेलं आणि इथं जर बघितलं, व्यवस्थित झूम करून मी दाखवतो, तर या ठिकाणी जो आहे तो हा डोळा, ह्याच्यावर फेदरी ॲपिअरन्स जो असतो आणि वरून ह्याला थोडंसं म्हणजे वरून म्हणजे असं खाच मारल्यासारखी अशी हे डोळ्यालाच दिसते. आता आणखीन इथं थोडंसं आणखीन चांगलं एक्सपोज आपल्याला ह्या डोळ्याचं इथं दिसेल. हा जो डोळा आहे
वरून अत्यंत नगण्य असं खाच मारल्यासारखं, आणि हे 2 टोपणासारखे भाग इथे दिसतात. हे फेदरी अपीअरन्स जो दिसतो ह्याच्यामध्ये ह्याच्या डोळ्याचा आहे. आणि दुसरं इंटरनोड जो आहे, इंटरनोडचा मधला जो काही भाग आहे ना, असा थोडासा असा दाबल्यासारखा जो आहे तो आपल्याला तिथं दिसतो. तर ही व्हरायटी जी आहे तर ही एकदम मधला ऊस आपण काढलेला आहे, आणि ही जी आहे ही 920005 ही व्हरायटी आहे. हा जो आहे तो त्याचा हा इंटरनोड. हे जो काही भाग आहे इथला, हा हे मुळं जिथून फुटतात तो भाग आहे. ओरिजिनल प्लॉट हा अशा पद्धतीचा.